तर एवढं सुंदर डेकोरेशन पाहून तुम्हाला कळत असेल की आज कोणीतरी नवीन पाहुणा आमच्या घरी येणार होता. आमच्या म्हणजे माझ्या भावाच्या घरी. तर हे आहे माझ्या मावस भावाचं घर. तर त्याचा छोटा पिल्लू आज घरी येणार होतं. तर मग त्याची मस्त जंगी तयारी चालू झाली होती. तर पूर्ण डेकोरेशन हे मस्त असं फुलांनी व फुग्यांनी करून घेतलं होतं. तर मुलांनी छान येते फुगे वगैरे फुगवले आणि राहिलेले फुगे मस्त असे खेळायलाही घेतले. त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर आम्हालाही येते छान अशी रांगोळी काढायची होती. तर त्यासाठी आमची ही तयारी चालू झाली होती. तर मामीने छान अशा आम्हाला रांगोळ्या आणून दिल्या. त्यानंतर समीक्षाने एकदम सुंदर अशी रांगोळी काढली. तसेच बाकीचं डेकोरेशनही एकदम झकासच झालं होतं. त्यानंतर आम्ही बाळाच्या स्वागतासाठी येथे सर्वजण सज्ज झालो होतो. तर थोड्याच वेळात आमचं बाळ आलं, परंतु गाडीतून उतरताना त्याला डोक्याला हा दरवाजा लागला. त्यामुळे तो आणखीनच रडू लागला. परंतु कसंबसं त्याला शांत केलं आणि मग थोड्याच वेळात त्याचं औक्षण करायला घेतलं. औक्षण करताना आजी व आम्ही सर्वांनी छान असं त्याला ओवाळून घेतलं. मस्त असे फोटोशूट वगैरे केले. त्यानंतर आतमध्ये येऊन थोड्या वेळ बसलो. तर मामींनी आम्हाला छान असं थंड थंड पाणी आणून दिलं. त्यानंतर आमचं बाळ काही आज रडायचं राहत नव्हतं, कारण त्याला आता आली होती झोप. तर एवढं सारं डेकोरेशन करूनही मनासारखं काही फोटोशूट आज झालं नाही. तर त्यामुळे बाळाचा पप्पा थोडा नाराजच झाला होता. परंतु तरीही शेवटी कसंबसं करून थोडं का होईना आपण बाळाचं फोटोशूट हे केलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला बाय.